चला आपण 6 महिन्यांच्या नौकाविहाराला जाऊ असं फर्मान घरच्या नावाड्याने काढलं आणि आम्ही खुश होऊन बॅगा भरायला घेतल्या. बॅगा भरून आम्ही पोहोचलो सिंगापूरला. इथे छोट्या जहाजामध्ये आम्ही बसलो होतो. सिंगापूरचा नावाडी म्हणला, चला तुम्हाला जहाज फिरवून दाखवतो कसं आहे ते. असं म्हणून त्याने मोठ्या जहाजाला प्रदक्षिणा मारायला घेतली. प्रदक्षिणा मारताना घरचा नावाडी माहिती देत होता. मग थोडंफार माहिती समजून घेतली. हे जे मोठे पिलर आहेत याच्या खाली माल भरलेला आहे, जो एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पोहोचवायचं काम करतो. तर तेव्हा आम्हाला कळालं, की हे जे मोठं जहाज आहे, हे माल वाहतुकीचं जहाज आहे आणि अशा जहाजामध्ये आम्हाला घरचा नावाडी नौका विहाराला घेऊन आलाय. तर इथे हा पार्ट आहे पुढचा, तो आहे जहाजाचा फ्रंट पोर्शन आणि इथून जहाज चालू होतं ते मागच्या एंडला पोहोचतं. इथून जे आहे पिलर दिसतायत, इथून सगळं सामान आतमध्ये भरलेलं आहे आणि असं भरलेलं सामान घेऊन हे जहाज दुसऱ्या देशामध्ये जातं. इथे जे मागे तुम्हाला इमारतसारखं दिसतंय, याच्यामध्ये हे 22 क्रू मेंबर्स राहतात आणि त्यांचं जेवणाचं, राहण्याची सगळी सोय ह्या पूर्ण पोर्शनमध्ये केलेली आहे. आणि हा आहे जहाजाचा मागचा भाग. इथे बहामासचा झेंडा लावलाय, कारण हे जहाज बहामासचं आहे आणि ते आले सिंगापूरला आणि आम्ही सिंगापूरमध्ये जॉईन होऊन चायनासाठी निघणार आहोत. तर या जहाजामध्ये आम्ही बसणार आहोत. एवढं मोठं हे जहाज आहे, बघून खरंच आश्चर्य वाटलं, की आता 6 महिने याच्यामध्ये काढायचे आणि पाहूया आता हे 6 महिने आमचे कसे जातात या जहाजावरती. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यावरती नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.